शकुनीची गोष्ट. गांधार देश, आत्ताचा अफगाणिस्तान. गांधार देशाचा राजा सुबल. राजा सुबलाला शकुनीसह एकूण 100 पुत्र होते आणि गांधारीसह एकूण 10 कन्या होत्या. गांधारी हे तिचं मूळ नाव नव्हे. गांधारीचं मूळ नाव शुभा, जे गांधार देशावरून नंतर गांधारी हे पडलं. शकुनीचं नाव होतं सौबल. शकुनी हा अत्यंत खलप्रवृत्तीचा असा. सर्वच बहिणींमध्ये शुभा ही अत्यंत लावण्यवती अशी. तिला कायमच छळण्यात अग्रेसर असा शकुनी. भीष्मांना आपल्या गुप्तहेराकडून एक रहस्य समजलं होतं आणि ते रहस्य अचंबित करणारं होतं. गांधारीच्या जन्मपत्रिकेत पहिल्या पतीच्या मृत्यूचा योग होता. यावर उपाय म्हणून गांधारीचा विवाह एका बोकडाशी करायचा आणि नंतर त्या बोकडाचा बळी द्यायचा असं राजज्योतिषानं सुचवलं. अतिशय गुप्त पद्धतीने हा विधी पार पडला. यथावकाश गांधारी धृतराष्ट्राशी विवाहबद्ध झाली. मात्र तिच्या पहिल्या विचित्र विवाहाची कल्पना कुरुकुलात कोणालाही देण्यात आली नाही. हा वृत्तांत ऐकून पितामह संतापले. बोकडाशी लग्न लावून देऊन त्याचा बळी दिल्यानंतर आणलेली कुलवधू ही एका अर्थानं विधवा. अर्थात हे पितामहांचे त्यावेळचे विचार असावेत. आत्यंतिक संतापापोटी आलेले अशी हे उद्या जगाला समजलं तर सगळीकडं आपली छिथू होईल या संतापानं त्यांच्या मस्तकात विचारांच्या ठिणग्या पडू लागल्या. त्यांनी विचार केला की मी समस्त सुबल कुटुंबाचा सर्वनाश केला तर हे गुपित कुणाला आणि कधीच समजणार नाही. त्यांनी गांधारीला बोलावून घेतलं आणि विचारलं. गांधारीने घाबरत संकोच सारं काही मान्य केलं. क्षमायाचनाही केली. चेहरा शक्यतो निर्विकार ठेवत पितामहांनी तिला जायला सांगितलं. हसवणुकीनं संतापलेल्या पितामहांनी गांधार देशी सैनिकांची तुकडी पाठवली. गांधारीचे वडील आणि सर्व भावांना कैद करून हस्तिनापुरात आणलं. झाल्या गोष्टीची शहानिशा केली आणि त्यांना तळघरात डांबलं. गांधारीनं खूप विनवण्या केल्या पण पितामहांनी त्यांना मुक्त करण्यास ठाम नकार दिला. बंदीखान्यात असणाऱ्या सुबलाला त्याच्या पुत्रांना भोजन म्हणून दररोज केवळ 1 मूठभर भात दिला जात असे. या कृतीमागं असणारा भीष्मांचा उद्देश सुबलाच्या लक्षात आला. तो आपल्या पुत्रांना म्हणाला, एखाद्या कुटुंबाची हत्या करणं म्हणजे अधर्म हे धर्मज्ञ असणाऱ्या भीष्माला माहिती आहे. तेव्हा धर्मानं घालून दिलेल्या आचारसंहितेचा भंग न करता आपल्या सर्वांना मारून टाकण्याचा हा मार्ग भीष्माने शोधून काढलाय. भीष्म आपल्याला रोज अन्न देतात हे खरं असलं तरीही आपल्याला दिलं जाणारं अन्न इतकं अल्प असतं की आपली उपासमार होते आणि शेवटी आपण सर्व उपासमारीनंच मरणार हे नक्की. या परिस्थितीतून आपण काहीही मार्ग काढू शकत नाही. आपण भीष्माकडे जे अन्न देताय त्यापेक्षा जास्त अन्न द्या हे सांगणं म्हणजे भीक मागण्यासारखं आहे. यापेक्षा अपमानाची गोष्ट दुसरी कोणतीही नसेल. त्यापेक्षा उपासमारीनं मरण आलेलं पत्करलं तसंच पलायन करणं हेही आपल्या क्षात्रधर्माला अनुसरून नाही. काळ उलटत गेला. कारावासात असलेल्या सुबल व सुबलपुत्रांची शारीरिक अवस्था खालावत गेली आणि त्यावरून सुरू झाले भांडण तंटे. तेच झालं. मिळणाऱ्या मुठभर अन्नासाठी सर्वांमध्ये भांडणं सुरू झाली. क्षुधा, व्याकुळ व क्षीण अशा सुबलानं या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपल्या पुत्रांपुढं एक विचार मांडला. सुबल म्हणाला, आपल्यापैकी जो कोणी सर्वाधिक बुद्धिमान असणाऱ्यानं एकट्यानंच हा भात खाऊन दिवस कंठावेत, मात्र एका अटीवर. त्यानं आपल्यावर झालेल्या या अन्याला कधीही विसरता कामा नये. इतकंच नव्हे तर त्यानं भीष्माचा सूड घेण्यासाठीच फक्त जीवित राहावं. जीवनाचं अंतिम ध्येय केवळ हेच राहील. सुबलाची ही योजना त्याच्या पुत्रांना मान्य झाली. सर्वांनीच टाचा घासून मरण्यापेक्षा एकानं कोणी जीवित राहून हा सूड घ्यावा ही योजना सर्वांनाच पटली. त्यानुसार सर्वात तरुण अशा सौबल उर्फ शकुनी या सुबलाच्या पुत्राची निवड झाली. दिलं जाणारं सर्व अन्न शकुनी एकटाच खाऊ लागला अन कालांतरानं सुबल कुटुंबातील इतर सदस्य हे उपासमारीमुळं तडफडून मेले. प्रत्येक भावाच्या निधनानंतर गांधारीनं विलाप केला. पितामहांची करुणा भाकली पण ते द्रवले नाहीत. होता होता गांधारीच्या पित्याचा अंत जवळ आला. परंतु प्राण सोडण्यापूर्वी सुबलानं
शकुनीला बोलावून जवळ असणाऱ्या लोखंडाच्या दंडाचा आघात त्याच्या पायावर केला. साहजिकच शकुनीच्या घोट्याचं हाड मोडलं. शकुनीच्या मोडलेल्या घोट्याकडं बघून सुबल त्याला म्हणाला, माझ्यानंतर तुला वाचवण्यासाठी गांधारी शर्थीचे प्रयत्न करेल. तू शक्यतो जिवंत राहशील, पण तुझं उरलेलं आयुष्य आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आहे हे लक्षात असू देत. तू आता आयुष्यभर लंगडत चालशील आणि प्रत्येक पाऊल टाकताना तू कुरूंनी आपल्या कुटुंबावर केलेल्या अन्यायाची आठवण ठेवशील. त्यांनी केलेल्या अपराधांची आठवण ठेवून त्यांना तू कधीही क्षमा करू नकोस. तुझा हा मोडलेला पाय प्रत्येक पावलावर तुला या कर्तव्याची आठवण करून देत राहील. आणि अशा तऱ्हेने शकुनीनं आपला सूड घेतला. शकुनीनं कौरव पांडवामध्ये कलह माजवला, जो की दोन्ही परिवारांना फक्त विनाशाकडे घेऊन गेला. शकुनी ही मूर्तिमंत खल प्रवृत्ती आहे, नकारात्मकता आहे. चांगलं न बघण्याची ही एक वृत्ती आहे.